आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। आणि त्यावेळी मी एक व्हिडिओ शूट केला होता, जो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये होता। एका कामासाठी कामिनी मॅडम भेटल्या होत्या मला आणि त्यावेळी माझा मोबाईल एक्सचेंज झाला त्यांच्या मोबाईल सोबत। कामिनी मॅडमनी तो व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये घेतला आणि नयनतारा मॅडम तुम्हाला पाठवला आणि तुम्हाला ब्लॅकमेल करून ऋषी सर आणि अनिकाचं लग्न लावायला सांगितलं। यात खरंच माझी काही चूक नाहीये। यांच्या सांगण्यावरनं मी हे सगळं केलंय। मला मला माफ करा प्लीज। सॉरी मॅडम, हे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं। मी आजवर तुम्हासनी एक डॅशिंग आणि पॉवरफुल बाई समजत आलो, आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक आई आहेस। अहो, आईला एवढं घाबरून नाही चालत। मला कळतंय तुमच्या मनाची काय अवस्था झाली असेल। प्राजक्तासारख्या एवढ्या साध्या भाबड्या पोरी संग कुणी काय केलं हे ऐकून तुम्हासनी किती धक्का बसला असेल, तुम्हासनी किती भ्या वाटला असेल, तो व्हिडिओ बघून तुम्ही किती घाबरला असाल, सगळं कळतंय। पर फक्त तुम्ही एकदा ऋषी सरांच्या कानावर घालायला पाहिजे होतं। यो चरण आज कोठडीत असता। तुम्ही फक्त तुमच्या स्टेटसची काळजी करत बसला असाल। खरं प्राजक्ताच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ नये म्हणून ऋषी सरांच्या आयुष्यात तुम्ही वनवा लावायला निघाला होता। ह्यो कुठला न्याय? खरी गरज होती प्राजक्ताला वाचवायची, आणि ते सोडून तिच्या पायी तुम्ही ऋषी सरांचा बळी द्यायला तयार झाला असा। हे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं। अहो, मी बी एक मुलगी आहे, मला बी आई आहे, मला तुमचं मन कळू शकतंय। खरं फक्त एकदा तुम्ही धाडस दाखवायला पाहिजे होतं थोडं। हे असल्यासनी तुम्ही जर भीक घालत बसलात की नाही, तर हे एकाचं नाही, सगळ्यांचं जीणं बर्बाद करत बसत्यात। काय माणसं आहेसा का कोण? बाई म्हणून तुम्ही जन्माला आलाय की नाही याचीच लाज वाटते।